अवघाती संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईल गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुरिया सर्व सुकृताचे फळ मिळाहीन क्षेम विधीन पांडुरंगा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुरिया विठ्ठलात भेटी आपले सवसाची करुणे घेला जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुरिया अवघाती संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ती लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुरिया पांडुरंगा करू प्रथम महायोग पीठे तटे मरत्यावरम पुंडलिकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दतन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रम् रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि सीताराम राम राम जिनेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानारहितं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते शिवबंधू श्री गुरु ते नमस्कारो नियाता अवघाती संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ती लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुरिया प्राप्त प्रसंगी प्राप्त मिळी कीर्तन सवयी करता गायलेला हा अभंग आहे हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा अतिशय सुंदर असा आणि या अभंगामध्ये महाराज अख्या विश्वासाठी नवे नवे अखिल पोट जेवढं काही विश्व आहे त्या विश्वासाठी प्रतिज्ञा करतात ही संतांची प्रतिज्ञा आहे आणि महाराज प्रतिज्ञा करतात आणि प्रतिज्ञेद्वारे महाराज काय म्हणतात महाराज म्हणतात मी अवघाची संसार सुद्धा हा सगळा संसार जो आहे पुढे जाताना आपण संसार बघणार आहे अवघाची संसार काय हा अवघाची संसार सुखाचा करी आणि नुसतं सुखाचा करणार नाही आनंद भरेल तिन्ही लोक ह्या तिन्ही लोकांमध्ये त्यामध्ये मी आनंद भरेल आणि त्यासाठी मी माझ्या पंढरपुराला जाईल माझ्या माहेरला जाईल माझ्या आई वडिला आई बापांना तिथे माझा पांडुरंग परमात्मा ज्याला मी भेटेल त्याला आलिंगन देईल आणि मग मी मागेल माझ्या सगळ्या सुखाचं फल मी त्याच्याकडे मागेल आणि मग त्याच्याकडे मागितल्या नंतर पांडुरंग मला काय देईल आलिंगन दिल्यानंतर पांडुरंग मला त्याच्या सारखाच करून ठेवेल त्याच्या सारखा म्हणजे कसा आहे तो आनंद देणारे पांडुरंग सुखरूप आहे पांडुरंग आणि मग पांडुरंगासारखा मी आनंद कर सुखरूप होईल म्हणजेच काय होईल मी तुम्हाला या अभंगाद्वारे असं संत ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात की मी तुम्हाला सुखाचा मंत्र सांगतोय फक्त सुखाचा मंत्र काय याच्यासाठी या अभंगाचं प्रयोजन प्रस्तुत अभंगावरती काही भाष्य करण्यापूर्वी काही चिंतन करण्यापूर्वी काही मूर्त माझ्या वाणीतून बोलण्यापूर्वी एक पर्याय द्यायचा तो असा की गेले 11 दिवस
खरं तर आज काय संत ज्ञानेश्वर महाराज जन्म फक्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. महाराजांचा जन्म 750 वर्ष पूर्ण आणि या 750 वर्ष पूर्तीनिमित्त आपण हा सगळा मेळ जमविला आहे. अर्थातच हा मेळ जमवली चिंतन मी काही करू शकत नाही, पण ती माऊली माझ्या मोकळातून दोन शब्द बोलून येईल ते फक्त मी बोलण्यासाठी मोठे लोक इथे उभा आहे. आणि याबरोबर आता या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाला खरं तर शोभा आणण्यासाठी जेवढे काही वारकरी, आता हे कार्यक्रम नाहीये महाराज आपला बाळू महाराज, मी काय माहिती आहे म्हणून महाराज ही आपली वारी आहे, आपली आनंदाची वारी निघाली आहे. आता आपल्याला सुधाकडे जायचं आहे. आता मी तुम्हाला वारीच्या प्रवासाला घेऊन चाललोय. हे कीर्तनाचं चिंतन नाहीये, आता तुम्हाला प्रत्यक्ष वारीचा अनुभव मी देणार आहे. आणि मग वारीमध्ये काय आनंद असतो हा अनुभवायचा असेल. खरं सांगा किती जण वारीला गेले? असं कसं होईल काय नाही. गाडगे महाराज मला भेटले होते, वारीला गेले होते, आपण भेटलो होते वेळापूरला कुठे. या कार्यक्रमासाठी शोभा आपल्याला सगळ्याच आहे. काही आहे बरोबर. आजची पंचवटी ज्यांनी एवढी सुंदर गायली बघा, टाळ्या वाजवा. आणि हा योग म्हणजे काय माहिती का, मी आपला फेटा बांधायचा इथे म्हणतात बघा, ही आनंदाची वारी आहे, हा आनंद आहे. आणि मग हे सगळं उभं करण्यासाठी सगळा जो आपला हा गोटावा आहे, वारकऱ्यांचा गोटावा जसं तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे आई वडील तिथे आहे, तो गोटावा आहे माझा, तर हा वारकऱ्यांचा गोटावा आहे. हा आपला वारीचा सुरुवात आहे. आता ही आपली वारीची प्रस्थान आहे ना वारीचा आपला. आणि या वारीमध्ये वारकरी म्हणून आणि तुळशी घेऊन आपल्या ज्या सगळ्या बंधू बहिणी आपल्या बरोबर वारीमध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि माऊलींच्या अभंगाच्या चिंतनाला मी सुरुवात करतो. आता काय वेळ कमी आणि शब्द फार असं झाले महाराज, 1 तास झालाय आणि वारीचा प्रवास असतो 20 दिवसाचा कमीत कमी आहे का नाही. आणि 20 दिवसाचा प्रवास सांगायचं म्हणा तर कमीत कमी मला 20 तास नका देऊ, पण 2 तास ध्यान केले. कारण त्याच्यामध्ये आणखी जाण्यापूर्वी मला थोडं चिंतन मांडायचं असं. इथे काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा कोण करतो? जीवनामध्ये साधारणतः प्रतिज्ञा करणारे 4 प्रकारचे मनुष्य जीव आहे. एक सामान्य जीवाचं प्रतिज्ञा करतो, दुसरा आहे राजा प्रतिज्ञा करतो, तिसरा आहे देव प्रतिज्ञा करतो आणि चौथा आहे संत प्रतिज्ञा करतात. पण याच्यामध्ये खूप फरक आहे. सामान्य प्रतिज्ञा करतो जो सामान्य जीव, त्याच्या प्रतिज्ञा नसतात महाराज. नवीन वर्ष सुरू झालं या प्रतिज्ञा चालू होतात. आता या वर्षी मी माझं वजन कमी करणार आहे का नाही, या वर्षी मी आळंदीला जाणार, या वर्षी मी पोट कमी करणार. प्रतिज्ञा सामान्य जीवाच्या प्रतिज्ञा. या वर्षी मी कीर्तन करायचं शिकणार, मी गाडी घेणार, बंगला घेणार. आणि काय 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 प्रतिज्ञा करतो तो होतो फळ देव होतो. तर काय प्रतिज्ञा करायच्या, कशा पुढे होतो. प्रतिज्ञा सामान्य जीवाच्या पुढे होतात नाही होतात. आता मी पण प्रतिज्ञा केली होती ना, वारंवार फेटा बांधणार, बांधला त्याने बाजू दिला का माझ्या तिथे नाही बांधणार आणि म्हणून फिरत बस. सामान्य जीवाच्या प्रतिज्ञा पूर्ण होत महाराज होतात, थोड्या होतात, त्या होतच राहतात. पण राजाच्या प्रतिज्ञा आहे या सुद्धा पूर्ण होत नाही. पण एका राजाची प्रतिज्ञा पूर्ण झाली, कारण ती प्रतिज्ञा होती जगाच्या कल्याणाची. काय प्रतिज्ञा केली आपल्या छत्रपती शिवरायांनी? छत्रपती शिवरायांनी प्रतिज्ञा केली, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये ते 15 मावळे घेऊन गेले आणि त्या लिंगावरती हे बोट कापला आणि आपलं रक्त सांडलं. आणि काय सांगितलं मावळ्यांच्या साक्षीने हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. केलं की नाही महाराज? बघा ना, 50 वर्षामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण झाला. आणि रायगडावरती तो सोहळा चालू आहे, राज्याभिषेकाचा सोहळा. तुम्ही वाचला तर तुम्हाला अशी छाती भरून येते की काय महाराजांनी सोहळा उभा केलाय तेव्हा. फक्त 50 वर्षाचा विषय. मी पण 50चा झालाय, पण आपण एकच घराच्या हप्ते फिरत नाही महाराज. सामान्य जीवाचं सांगतोय. राजाने केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली, हिंदवी स्वराज्य निर्माण केली. बरोबर दुसऱ्या राजाने प्रतिज्ञा केली, पूर्ण नाही. कोण दुसरा राजा आहे? रामायणामध्ये रावण भेटतो. महान राजा आहे, मोठा राजा आहे, किती श्रीमंत राजा आपल्याला माहिती आहे. किती श्रीमंत आहे, सप्तकोटी आहे. आणि सोन्याची सप्तकोटी आहे त्याची.
एवढा श्रीमंत त्याने प्रतिज्ञा काय केल्या, या स्वर्गाला मी शिडी लावेल, या समुद्राला तो खाला त्याला मी गोडा करेल, हे सोनं आहे ना सोनं, सोन्याला मी सुगंध आली. झाल्या का प्रतिज्ञा पूर्ण? नाही प्रतिज्ञा पूर्ण. सिकंदराने प्रतिज्ञा केल्या, राजा होता, असा जग पाताक्रांत करेल, केलं का? नाही केलं. राजाच्या एकाच प्रतिज्ञा पूर्ण झाली की ज्यांचं जगाच्या कल्याणासाठी प्रतिज्ञा केली होती. सामान्य जीव प्रतिज्ञा करतो त्या क्रिया होत नाही. सामान्य जीवाचा विषय आला म्हणून सांगतो, ओघाने विषय आला म्हणून सांगतो. आपण गड किल्ल्यांवर गेलो का वडवळीला? गडांवर किल्ल्यांवर नाही गेले? कोणीतरी गेला असेल. गड किल्ल्यांवर पूर्वी काय असायचं ताई? तिथून कोणत्या गडावर गेल्या? राजगडावर. अरे वा वा वा, काय सुंदर आहे, मस्त. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. आम्ही पण जाऊन आलो, तुळेरामाची पर्यंत जाऊन आलो, पण आमची संजीवनी माझी आहे. गडावरती तोफा लावलेल्या असतात. असतात की तोफा? कशासाठी तोफा असतात? तोफा असतात त्या शत्रूचा हल्ला आहे की तो वाचवण्यासाठी तोफा असतात. आपल्या घरात तोफा असतात. कशा वाचतात? धडाधूम धडाधूम. रविवारी असं वाचतात, रविवारी तोफा जास्त वाचतात, कारण त्यांना माहिती शत्रू आता जागा आहे, घरी आहे, शत्रू कसा सापडलेला आहे. नाही होतं काय माहिती, रविवारचा दिवस आला, सुट्टी असली म्हणजे त्याला पण वाटतं की आता नोकरीवर एक दिवस सुट्टीचा जरा आनंदात झालो, शांततेत आपलं. पण त्याला जाग यायची त्याच वेळेला येते, त्याला जाग यायची तेव्हा देते. तो 5लाच उठतो. आता 5ला उठल्यामुळे कुटुंब तर घरचे असं वागतात, ते थकलेले असतात, त्यांना वाटतं रविवारचा दिवस आहे, थोडा आनंद वेळा आराम करूया. पण हा 5ला उठतो आणि काहीतरी करायला किचन मध्ये जातो. अनावधानाने कधीच किचन मध्ये न जाणार म्हणून, आणि त्या अनावधाने एखादं भांडं पडतं, ढाढूम आवाज होतो. तो असतात बरं, साधुश्री वाटत नाही. एक जरी वाजला सगळ्या शांतता भंग होते. साखर झोपेत असलेली वाघीण जागी होती आणि ती म्हणते, तुम्ही कशाला उन्हाळ्यासारखं फुडफुड करताय किचन? किती वेळा सांगितलं झोपा झोपा, कशाला उन्हाळ्यासारखं फुडफुड करताय? परत ती झोपते, हा आपला गप्प बसतो. काय करायचं काय करायचं काय करायचं, तो काय करतो आपलं, जातो आंघोळ करतो, शांततेत आंघोळ करतो. आता काय करायचं, आंघोळ झाली, नित्यकर्म झाले, दिवस उगायला येतो 6 वाजता, आता आरती करूया. पण त्याला घंटी जास्त व्हायचं का? वाघीण परत उठली, घंटी वाजवून आरती करू की नको, एवढं टेन्शन. म्हणजे आरतीची घंटी वाजवू की नको वाजवू. पण आपला डेली करून हळूहळू हळू आरती चालू होते आणि जशी जशी आरती संपते, घंटीचा वेग वाढत जातो, वाघीण जागी होते आणि ती म्हणजे तुम्हाला कधीच सांगितलं तुम्ही झोपून देणारच नाही. मग नाही उठले मी. आता पैसा जाग्या झाल्यानंतर किचन मध्ये जातात, आवराआवर चालू होते, सगळे आवरावर होता. आता या आपण शांत होतं, आता काय शांतता, आता जागी आहे ना, वाघीण जागी आहे, घरातली मालकीण जागी आहे आणि रविवारचा दिवस आहे, शांततेत जायला पाहिजे म्हणून तो शांत बसतो. आणि आपल्याला वाटतं की काहीतरी बिस्किटचा पुडा वगैरे, चहा आता आपल्याला मिळेल. ती चहा वगैरे ठेवते, बिस्किटचा पुडा घेऊन ते चहा समोर ठेवतेच तिच्या काय डोक्यामध्ये काय कधीच काय आठवतं तिला काय लक्षात येत नाही. आणि जसं काय आठवते, जसा काय धडाधूम तो बोलते, समजत नाही काय झालं. पण तिला काहीतरी पहिलं 5 वर्षापूर्वीच आठवते, तिला काहीतरी बोललेलं होतं, तिला आठवते. याला माहित नाही आपण असं बोललो ते. बापरे 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 बापरे, मला बिस्किटचा सगळा गोंधळ. तोफा उडायला उडत, आता दिवसभर तोफा उडत राहतो. मला सांगायचं काय, मला या तोफा उडता 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 काय होतं की दिवस आपला निघून जातो. पण याला आठवलं, अपमान केल्यानं सकाळी उंदीर बोलली नाही, काय बोलली, उंदीर डोक्यातून जात नाही. 2-3 तास गेला, तू मला सकाळी उंदीर बोलली काय, तू स्वतःकडे पण नाही माकडी घेतो, माकडी. आता बस माकडी शब्द ऐकला आणि खतम. त्याच्यानंतर 3 तास हा जोरदार त्यांचा दोघांचा चालू होता. याला 3 तास कशी गेले समजतच नाही. म्हणून काय झालं, 250 प्राण्यांची नावं पण द्यायची. 250, याला फक्त उंदीरच बोलली, माकडी बोलली. 250 उद्धार करून टाकला. कंटाळतो शेवटी संध्याकाळी म्हणतोय काय चाललंय काही समजत नाही. आता मी एक प्रतिज्ञा करणार, काय आता मी सोडून जाणार घर, परत येतच नाही. ते उचलतो बॅग, निघतो, मला चक्कर मारून आता येतो आणि विचारतो आता काय करायचं नेमकं. तर सांगतो तुम्हाला, घरातून घालवलेलं मांजर
घरातून गेलेला नवरा हा संध्याकाळी निमूटपणे घरी येतो. त्याप्रमाणे महाराज घरी आले, तोपर्यंत तो शांत झाली होती. मग ती म्हणते मला वाटतं माझं चुकलंच नाही का काहीतरी. तो माझं चुकलं, कारण सकाळी मी उंदरासारखी खुरवून केली. बरं झालं ते झालं, जाऊ दे. मला काय सांगायचं, सामान्य दिवसाची प्रतिज्ञा की पूर्ण होत नाही, मोडून जाते. छत्रपती शिवरायांची प्रतिज्ञा पूर्ण झाली, रावणाची प्रतिज्ञा मोडून गेली, पण देवाला मात्र एक प्रतिज्ञा केली होती. काय? बरोबर. आता अमोल महाराजांपुढे काय चिंतन मांडायचं, आता ते चिंतन सांगायला लागले तिकडनं. आणि मग त्यांनी सांगितलं की मी फक्त काय करेल, शस्त्रधरणाने युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल. आणि दुर्योधन म्हटलं अरे या 4 युक्तीच्या गोष्टी घेऊन काय करायचंय, हा शस्त्रही धरणार नाही, हा बिनकामाचा माणूस घेण्यापेक्षा तुम्ही मला तुमचं सैन्य द्या. आणि मग सैन्य दिलं. आता शॉर्टकट मारतो, सैन्य दिलं आणि काय केलं, युद्ध चालू झालं. रणांगणावर युद्ध चालू आहे. कौरवांचं सैन्य मरतंय, पांडवांचं सैन्य मरत नाही. दुर्योधनाला राग आला, भीष्माच्या आगमनात विचारला, भीष्म महाराज काय चाललंय, आपलं कौरवांचं सैन्य मरतंय आणि पांडवांचं एक सैन्य मरत नाही. भीष्माने प्रतिज्ञा केली. तिथे भीष्माने प्रतिज्ञा केली काय, दिवसाच्या शेवटपर्यंत निष्पांडव पृथ्वी करून टाकेल. भीष्माची प्रतिज्ञा आहे महाराज, एका भक्ताची प्रतिज्ञा आहे, संताची प्रतिज्ञा आहे आणि देवाला ती पूर्ण करावी लागणार आहे. धावत 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 युधिष्ठिर आणि द्रौपदी धावत धावत गेले पांडवांकडे. पांडवांना वाचव, देवा वाचव. काय म्हणजे असं आहे, माझ्या पतिराजांचे जीव टांगणीला लागले, वाचव. म्हणजे काय झालं, असं असं झालं. म्हणजे चल तू माझ्या बरोबर. भीष्माचार्यांच्या पर्णकुटीकडे नेलं, बाहेर उभं केलं आणि म्हणजे तू आता आज जा. आज गेली. भीष्माचार्यांनी शाप काय दिला, वरदान दिलं, आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भगवती. म्हणते कुठल्या जीवनाचा, याच जीवनाचा. म्हणजे तू कुणाबरोबर आहे, कोण आहेस तू, म्हणे मी द्रौपदी कुणाबरोबर आहे, माझ्या नौकराबरोबर आहे. बाहेर गेलं, कृष्ण परमात्म्याला दाखवलं. अरे म्हणजे पांडुरंगा तू आहेस म्हणे, तुझ्या पुढे किती प्रतिज्ञा मोडाव्या लागणार, तरी पण पांडुरंगाला व कृष्ण परमात्म्याला त्याचीही प्रतिज्ञा मोडावी लागली. आणि काय झालं, तिकडनं एक अस्त्र काढलं भीष्माचार्यांनी, अर्जुनावरती सोडले. आणि ते अस्त्र सोडल्यानंतर आता देवाला माहिती की आता याला कोणी वाचू शकत नाही. आणि मग देवाने आपली सुद्धा प्रतिज्ञा मोडली भक्तासाठी. रथावरून खाली उतरला, सुदर्शन चक्र बाहेर काढला आणि अस्त्राचा अभिषेक केला. मला काय सांगायचंय, देवही प्रतिज्ञा करतो तर ते आपल्या भक्तासाठी मोडतो. मात्र संत ही प्रतिज्ञा करतात ही पूर्ण झाल्याशिवाय संत प्रतिज्ञा करतात. म्हणून हा संसार जो आहे तो दुःखाचा आहे महाराज. संसार काय सांगितलं, संसाराची व्याख्याच काय, संसर्गी संसार हा शंकराचार्यांनी सांगितलंय. जो संसर्गी म्हणतो जो परिवर्तनवाद आहे, जो बदलत राहतो त्याला संसार असं म्हटलं जातं. आणि त्याच्यापेक्षा सोपी व्याख्या अशी सांगितली, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम दुस्तारे खल दुस्तारे खल दुस्तारे भज गोविंदम भज गोविंदम. त्यांनी काय सांगितलं, पुनरपी जनन, आपला परत जन्म होतो, मृत्यू पावतो, परत जन्म होतो, मृत्यू पावतो, असा हा जीवन चक्र आहे. या जीवन चक्राला त्यांनी सांगितलं की हे संसार आहे. पण हा संसार कसाच आहे, संतांना माहिती हा दुःखाचा संसार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. किती जणांचा अनुभव आहे, तुमचा अनुभव काय, संसार कसा आहे, कसा आहे संसार, सुखात आहे ना, बरोबर सुखात आहे. माणूस सुखात आहे, सुखात आहे की नाही, मग किती सुख आहे, सुख आहे का नाही मावशी, सुख आहे की नाही, मग भरपूर सुख आहे, सुखात आहे की नाही, सुख आहे डोंबल्याचं. मग ते सांगताना कसं सांगितलं, दुःख बांधव संसार सुखाचा थोडी हो. संसार सुखाचा नाही अनुभव, संसार सुखाचा नाही अनुभव, लागोनी पाया विठ्ठलाच्या. म्हणून काय करायचं, हा दुःखाचा संसार असल्यामुळे विठ्ठलाच्या देवाच्या पायाशी आपल्याला जायचं. असं जरी संताप जनाबाई असं म्हणतो. कुठलाही संत घ्या, सांगतच नाही संसार. संत काय शास्त्र पुराण हे सगळं सांगतात की संसार हा दुःखाचा आहे. कारण काय महाराज, मला कारण याचं असं आहे की संसार हा काय मायावी आहे. मायावी म्हणजे काय माहिती का, पूर्वी नव्हता आणि नंतर नाही, हा फक्त मध्ये भासतोय. भासतो म्हणजे काय माहिती का, जसं मृगजळ असतं, आपण उन्हामुळे गेल्यानंतर आपला मृगजळ दिसतं, किंवा रज्जू सापा नावाचं अतिशय उत्तम असं उदाहरण दिलं तो सर्व भासतो आपल्याला. पण तो काय असतो, कासरा असतो, हे असतं, दावा असते, दोरी असते.
म्हणून हा संसार फक्त मध्ये भासतो, बाकी संसार हा मायावी आहे, फक्त भासणार आहे, हे संतांना माहिती आहे. म्हणून संत त्याच्यामध्ये सुखी आहे. आणि सामान्य जीवाला माहिती आहे की सामान्य जीव हा खरा आहे, खरं मानतो म्हणून त्याच्यामध्ये दुःख आहे. म्हणून हे दुःख जे आहे, हे दुःख आहे, हे दुःख किती प्रकारचं दुःख आहे? अहो भरपूर दुःख आहे ना. ताप किती आहे? अधिदैविक ताप आहे, अधिभौतिक ताप आहे, आध्यात्मिक ताप आहे. सगळ्या तापांमधून माणूस पुढे जात असतो. संसार काय? दुःख. संसार आणि किती प्रमाण सांगितले तरी महाराज कमीच पडतील. शंभरची सांगते, वेदांची सांगते, संतेची सांगताची संसार दुःखमुळे. आणि मग अशा या दुःखमुळे संसारामध्ये सुख अर्थ नाहीये हे संतांना माहिती आहे. आणि मग काय झालं बघा ना, ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीमध्ये जन्म घेतला. सगळी भावंड आळंदीमध्ये जन्म झाली. संन्यासाची मुलं म्हणून त्यांना काय केलं? हिरावलं गेलं, अतिशय दुःख दिलं गेलं. अहो रेड्यामुखी मिळत तरी लोकांनी ज्ञानेश्वरी सारखा. आणि मुक्ताबाई खापर मागायला गेल्यानंतर त्यांच्या चोरीमध्ये माती टाकली तर त्यांना खापर कोण देणार? हिरमुसली होऊन मुक्ताबाई परत आली आणि ज्ञानदादा म्हणे, ज्ञानदादा आपल्याला मांडे नाही खाता येणार. म्हणे का? म्हणजे मांडे भाजणार कशावरती खापर मिळत नाही. ज्ञानदादांनी योगाग्नीने आपल्याला अग्नी प्रज्वलित केला, पाठीवरती मांडे भाजले आणि आता अशी पंगत बसली जेवायला. आणि मग मुक्ताई म्हणजे ज्ञानदादा एवढी लोक आपल्याला त्रास देतात, एवढं दुःख आपल्या वाट्याला आहे. मांडे खायचे म्हणजे तर खापर मिळत नाही, भिक्षा मागायची म्हणजे तर माती मिळते. अरे ज्ञानदादा तू काय करशील या समाजाचं? माऊलीचं हृदय ज्ञानदेवांचं, माऊलीचं हृदय कळवलं आणि माऊलीच्या ओठातून शब्द पडलं, मुक्ते मी या समाजासाठी काय करू नाही. अवघाची संसार अवघाची सोपं नाही आहे. मुलं कंट्रोल करतील, मुलींना कंट्रोल करतील, एवढं काय ते नंतर सासू सासऱ्याला कंट्रोल करतील, आई वडिलांना कंट्रोल करतील, एवढंच काय ते बिचारा नवऱ्याला नजरेने कंट्रोल करतात. बोलू नको, एवढं बोललं की त्यांचा कंट्रोल संपतो. त्यांनी चाल कंट्रोल केली, अतिशय उत्तम अशी चाल झाली. आणि मग महाराज काय सांगतात की मी अवघाची संसार सुद्धा करेल, मुक्ते या संसारासाठी मी आनंद भरण्यासाठी काय करेल? त्या सुखरूप जे आहे त्या सुखरूप पांडुरंगासाठी काय करणार आहे त्याचा मी पत्ता तुला सांगणार आहे. मुक्ते आपण जे जातो ना पांडुरंगाच्या भेटीला, ते सुखरूपाचं ठिकाण आहे मुक्ते. आणि मग तेव्हापासून जे आहे ते ज्ञानेश्वर महाराज तेव्हापासून वारी चालू आहे. ज्ञानेश्वर महाराज काय सगळी भावंड वारीला जायची, पण त्यांनी सांगितलं तो संसार झालाय, त्या वारीमध्ये आपल्याला जायचं. आणि मग आता इथं वारीची सुरुवात. आता आपल्याला वारीला जायचं, आता आपल्याला आनंद शोधायला जायचे, आता आपल्याला दुःखाला भेटायला जायचे. पांडुरंग आपला परमात्मा तिथे बसलेला आहे. आणि असं तुम्ही मनामध्ये आणा की आता पांडुरंगाच्या भेटीला आपण निघालोय. आळंदीतून प्रस्थान झाले बाजूला. आजच्या दिवशी माऊलींचं प्रस्थान होतो, कळस हलतो आणि माऊली काय करतात? आजोळी जाऊन राहतात पाठी. आणि मग सकाळी आली जातात अमोल महाराजांबरोबर. आणि मग प्रस्थानाच्या त्या दिंड्या मागून एका मागून एक, एका मागून एक, एका मागून एक 27, 26, 25, 24, 23 करत करत माऊलींचा रथ येतो. आणि माऊलींच्या रथाचं दर्शन घेते, ते प्रस्थान चालू आहे. काय आनंदाचा सोहळा असतो तिथे. आणि मग त्या दिंड्यांमध्ये जे भजन चालू असते ते भजन करत 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 आज माऊली पुण्यामध्ये, आज मुक्कामाला माऊली पुण्यामध्ये. आणि मग मुक्कामाला पुण्याला गेल्यानंतर तळावरती माऊलीचा रथ येतो, माऊलीची पालखी येते, सगळी निर्वाण होते. आणि चोपदार एक आवाज देतो, उद्या सकाळी 6 वाजता निघायचं आहे. आरती बाहेर तंबूमध्ये विसावला. सगळे पुणेकर दर्शन घेतात आणि सांगितलं असतं की उद्या सकाळी आता 6 वाजता निघायची लगभग चालू होते. सकाळी 2-2:30 वाजता वारकरी आवायला सुरुवात करतात. आपली पालक गुंडाळतात आणि त्या गाडीमध्ये टाकून देतात. आणि मग प्राप्त कोण टँकर खाली अंघोळ करतोय, कोण नळाखाली अंघोळ करतोय, कोण अंघोळ करतच नाही, कारण माझी पुढे सोय आहे करू आपण. आणि अशा प्रकारे एक जथ्था असा प्रत्येक दिंडीचा निघत माऊलींच्या दर्शनासाठी पुढे चाललेला असतो. रस्त्यावरती येऊन थांबतात, चहाचा झुणका घेत थांबलेले असतात वारकरी. आता माऊली येणार आहे, माऊली येणार आहे, माऊली येणार आहे करता करता नगारा वाजत येतो. नगाऱ्या मागून माऊलींचा अश्व येतो, दोन्ही अश्व येतात. लोक दर्शन घेत असतात आणि दर्शन घेता घेता पुन्हा त्याच्या मागे दिंड्या चाललेल्या
असा 27, 26, 25, 24, 23, 22, 23, 21, 19 नंबरची दिंडी आहे. ते वारकरी कारभारी आणि सुंदर अशी भूपाळी चालू असते. माझे चित्त सगळ्या दिंड्या पुढेच्या गावाला झाल्या. पुढं सोडलंय आता पुढे जायचं आहे. पुढे आज सासवडला मुक्कामी जायचंय ना आपल्याला. आणि मग अशी भजनं गात गात काय भजनांचा आनंद आहे खरं अनुभवला. आणि या खास या दिंडीमध्ये भजनासाठी ही दिंडी अंमल मार्ग खूप प्रसिद्ध आहे. अशी भजनं अशा चाली अशा अरे सकाळी उठल्यानंतर जशी पाखर किलबिल करतात तसं पहाटेला ही भजनं चालल्यानंतर असं वाटतं काय सुंदर आवाजामध्ये भजनं चालली. भोपाळ्या होतात, पहिला तर काकडा होतो, मंगलाचरण होतो, भोपाळ्या सगळे जोगीस काय नाही ती भजनं होत माऊली दिवे घाटाच्या पायथ्याशी पहिला थांबा येते आणि मग दिवे घाटातून सगळं नाश्ता बिस्ता केल्यानंतर दुपारचं जेवण उरकल्यानंतर मग माऊली दिवे घाट चढायला सुरुवात करते. अख्खं पुढं त्या दिवे घाटावरती उलटलेलं असते, त्या डोंगरावरती बसलेलं असतं, निहाळत असतं. काय दिंडीचा सोहळा आहे. महाराज खालून चालताना एवढा आनंद आहे, वरून आकाशातून बघताना काय आनंद असेल. डोंगरावरती आधीच लोक येऊन बसलेली असतात. दिंडीचा पालखीचा सोहळा चालू होतो आणि पालखीच्या सुरूचा सोहळा नाही महाराज. एक एक दिंडी, एक एक भजन, एक एक दिंडी, एक एक भजन, एक एक नाच गाणी, काय म्हातारे कोतारे सगळे नाचत असतात. मी जेव्हा गेलो होतो त्या दिंडीच्या एकामध्ये एक 80 वर्षाची म्हातारी काठी टेकत नाचत चालली होती वारी. काय पांडुरंगाची बाबा. आणि कधी घाट संपतो समजत नाही. आम्ही त्या दिंडीमध्ये चाललो होतो, तिथून मराठवाड्याची एक दिंडी अशी चालली होती ताई. आणि आनंद घेत ही गवळण माझ्या दिंडीमध्ये नव्हती, ही गवळण दुसऱ्या दिंडीमध्ये. ती माझी दिंडी सोडली आणि त्या गवळणीच्या मागे चालली. काय आनंद आहे, किती आनंद आहे. ती गवळण संपली, परत आपल्या दिंडीमध्ये आपलं भजन चालूच आहे. तिकडे असं भजन गात गात नाचत खुदत वारकरी कधी घाट पार करतो समजतच नाही. पुणेकरांना सोडतो आणि आता आपली दिंडी मुक्कामी आहे सासवडला. असा थकलेला असतो अमोल महाराज सासवड पर्यंत सांगतो. असे हातपाय दुखत असतात, कधी जातो आणि पालामध्ये झोपतोय असं होतंय. अगदी तळावरती पण जावं वाटत नाही माऊलींच्या आरतीला. काही तर म्हणतात माऊलींना इथूनच नमस्कार सकाळी भेटूया आपण. पालावरती जातात कसं कसं 2 घास खातात आणि पालामध्ये कलंडतात, पण प्रॉब्लेम होतो. पालामध्ये पाणी, पाण्यावर कागद आणि कागदावरती माणूस, वळकटीवाले स्पेशल वळकटीवाले नाही. महाराज वारीमध्ये जायचं ना माऊलींवर विश्वास ठेवून. आता पुढच्या वेळेस मी कुठल्या दिंडीत जाणार नाही. मी स्वतः एकट्याची दिंडी आहे, फक्त माऊलींबरोबर राहायचं. फक्त माऊली जसं ठेवेल तसं राहायचं. तुम्हाला अनुभव सांगतो पुढचा मी. आपण चालू आहे आता सासवड मधून निघालो ना आपण सकाळी. आणि सासवड मध्ये निघून आता आपलं प्रस्थान आज कुठे जायचं आपल्याला? जेजुरीला जायचंय. जेजुरीच्या खंडेरायाचं गाणं गायचंय आणि जेजुरी जवळ गेल्या लोकांना उडान येतं. खंडेरायाचं गाणं चालू होतं, खंडेरायाचं भजन चालू होतं. काय खंडेरायाची होती आणि माऊली परत तळावरती जाते. उद्या निघालो आपण वाल्याकडे. असाच प्रवास करत करत महाराज एवढा आनंद घेत घेत भजन गात गात वाल्यावरून लोणंदला जातो, लोणंदवरून तरडगावला जातो. तरडगावच्या मुक्कामध्ये अमोल महाराज गेल्या वर्षी असं झालं, आमच्या पालामध्ये एवढा पाऊस पडला आणि तिथे चिखल होता म्हणून त्यांनी खडी आणून घातली. त्याच्यात दगड होतो मग आणि उशिरा लवकरच पोहोचलो होतो, कारण लोणंद ते तरडगाव अंतर कमी आहे पण रिंगणामध्ये जास्त वेळ गेला आणि त्याच्यामुळे थोडस उशिरा पाल
पाल मिळत नव्हतं. पाल कुठे काय समजेना, वारी सुकावून झाली. पण माऊली असल्यानंतर काही समस्याच नसते. माऊली बरोबर घेऊन जाते. अमोल महाराज वळकट्या बाहेर काढल्या, वळकट्या टाकायला जागा नाही. एवढी मोठी दगड, पाणी, पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे, धोधो पाऊस चालू आहे, चिखल आहे आणि काही करता येत नाही. आणि अशा वेळेस काय केलं, वळकटी खाली टाकली आणि आमची बसणं चालू आहे. आतमध्ये बसणं चालू आहे. आता करायचं काय, झोपू शकत नाही. दगड असे रोखतात पाठीला, म्हणजे झोपूच शकत नाही. असे दगड, मोठमोठे दगड, झोपूच शकत नाही. तरी पण आपलं कांडकं मुडकं करून आपल्या गावाकडे बसतो. कांडकं मुडकं करून कसं तरी आपण पडायचा प्रयत्न केला आणि तिथून आवाज आला, उठा उठा. झोपलो 1 वाजता, उठायला आवाज 2:30 वाजता. म्हणजे झोपलो तरी काय समजलंच नाही, झोपलोच नाही म्हणायचं डोक्यात. वळकटी आवरायची, गाडीमध्ये टाकायची. माऊलींचं प्रस्थान चालू आहे. फलटणला आहे, विमानतळावरती माऊलींचं राहणे. कधी 2 दिवस राहते. यावर्षी 1 दिवस माऊली विमानतळाला होती. आम्ही विमानतळावर यावर्षी गेलो. तिथून माऊली बरडला गेली. बरडला जाता बरडवरनं सगळा आनंदाचा भाग आहे हो. सगळा परिसर असा आहे की सुजलाम सुफलाम परिसर आहे. पाण्याची कमतरता नाही, खाण्याची कमतरता नाही, कशाची कमतरता नाही. फक्त कमतरता तुम्ही भजनामध्ये नाही ठेवली पाहिजे, कारण आपण ते करायला जातच नाही 20 दिवस. आपण फक्त पांडुरंगाला भेटायला चालू, एवढं लक्षात ठेवा. आवडते का वारी चालू ठेवायची का, आता डाऊन आहे पंढरपुरामध्ये नाही जाऊ. कारण का माहिती का, तुम्ही चालून वारी अनुभवली नाही, पण मानसिक वारी तुम्हाला घडवतो. कारण सगळा काय उठा ठेव आहे, सगळा काय खटाटोप ज्ञानेश्वर महाराजांचा एवढंच सांगण्यासाठी की ती आयुष्यामध्ये वारी करा, वारी आनंदाची. आनंद येतोय की नाही येतोय, कारण आनंद येणारच हो. माऊलींची वारी अनुभवल्यानंतर मलाही असं वाटलं होतं पहिल्या वर्षी त्रास झाल्यानंतर आता काही जाण्यात अजून नाही, पण वारी जशी जवळ यायला लागते महाराज, ते दुःख विसरलेला असतो, बाकीच आठवतो. या वर्षी बरडवरनं निघालो, नातेपुटीला चाललो आणि 2 म्हाताऱ्या आजी होत्या. 2 म्हाताऱ्या आजी, कुजबूज 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 आहे. माझ्या व्हॉट्सअपला टाकतो मी. काय चालू होतं माहित नाही. म्हणजे काय असं वारीमध्ये हा आनंद आहे. आपला मन मोकळं करायला माणसं भेटतात. कुठली असतात माहित नाही, कोण असतात माहित नाही. माऊली 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 2 मिनिटांमध्ये माऊली स्वतःची होते. मग ही तिच्या संसाराचं सांगते, सुनेनं असं केलं, ती सांगते हे असं केलं. असा सगळा काथ्यापूड झालेला असतो त्यांचा. आणि मग भजन चालू असतंय. असा आनंद घेत काय झालं, नात्यापुत्याहून जेव्हा निघालो आणि नात्यापुत्याहून पुढचं कुठे जातोय आपण, माळशिरस, बरोबर. आणि माळशिरस जाता होता मस्त अमोल महाराज एक आनंद घेण्यासारखा. वाशिम जिल्ह्यामधनं कोणतरी आले होते 2, एक पप्पा वादक होता आणि गायक होता आणि टाळ होता. माझ्याकडे रेकॉर्डिंग मी टाकतो. आणि दोघंच भजन करत बसले होते. दोघंच भजन, पप्पा वाजवत आहे, हा टाळ वाजवते, भजन करता. मला जाम आवडलं. मी दिंडी सोडून आलो याच्याकडे. काय झालं भजन, म्हणजे कुठली वारी नंबर, दिंडी क्रमांक, म्हणजे आमचा दिंडी क्रमांक नाही, नवीन दिंडी आणि 5 जण आम्ही, आमची दिंडी आहे म्हणे. हा आनंद आहे. दिंडीची गरज नाहीये, कुठल्या भजनाची गरज नाही बाबू दादा, हा आनंद आहे. आणि त्यांचं भजन चालू आहे. काय सगळं भजन रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. काय आवाज आहे त्यांचा. आणि मग मी पण त्यांना गाऊ लागलो. मी 3रा झालो, त्यांनी 4थ्याला बोलवलं. अरे तू कोणी करता करता 5-7 जण जमा झाले. बाबू दादा अर्धा तास आम्ही तिथे भजन केलं. माझी दिंडी ओळखून गेली. पण त्यांनी वाखरीचं भजन घेतलं ना, मी वाखरीला घेणार होतो ते. पण आमच्या दिंडीमध्ये वाखरीला, कारण तिथे जीवाला आस लागली आहे. वेळ झाला लवकर आस लागली. जाऊ डायरेक्ट रिंगणामध्ये, रिंगणात जायचं डायरेक्ट, मधलं सोडून देऊ. वारी पुरी करायची का, जाऊया रिंगणामध्ये. हे बघा वेळ आपल्याकडे कमी आहे का. धावा, उभं रिंगण, गोल रिंगण, दुसरं रिंगणच रिंगण, त्याच्यामध्ये तो आनंद आहे महाराज. हे असा करता करता अगोदर बंधू भेट होते, बहीण भेट होते, सगळे भेटतात आणि वाखरीला जेव्हा एकत्र येतात, वाखरीचा तो सोहळा पाहण्यासारखा आहे. आणि असं खरं वाटते की हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. कारण माणूस तोपर्यंत सगळं विसरलेला असतो, प्रपंचाचाही विसरलेला असतो. आणि आता त्याला पांडुरंगाचे वेध लागलेले असतात. आणि जेव्हा वाखरीतून दुसऱ्या दिवशी प्रस्थान निघतं आणि दूध पंढरी जवळ आल्यानंतर तिथे उभं रिंगण असतं महाराज, शेवटचं. आणि मग कारवारी वारकरी एक विरही गातात, एक गवळण गातात. गणू आज गुण आता मला त्याला भेटवा, आता मला त्याला भेटवा करता करता उभं रिंगण होते. माऊली आपल्या स्थानाला पंढरपुरात जाते. दुसऱ्या दिवशी माऊली चंद्रभागेच्या स्नानाला नगर प्रदक्षिणेला जाते. आणि त्या चौकामध्ये आल्यानंतर एकच कल्लोळ होतो, सळसळीत सोनसा.
जळजळीत सोनसा कळस नजरेस पडल्यानंतर जळजळीत सोनसा कळस भजन झाल्यानंतर माऊली पांडुरंगाच्या भेटीला येते. पांडुरंगाला काय करते? आलिंगन देते माऊली. आणि आलिंगन दिल्यानंतर माऊली काय म्हणते? सुखाचा सुख माऊली तुम्ही सांगितलं नाही तुम्ही काय करणार आहात आमच्या सुखासाठी. माऊली सांगतात मी काय केलं तुम्ही बघितलं ना? पांडुरंग प्रत्यक्ष मला भेटला. अरे मी जाईन गे माये दया पंढरपूरला. म्हणतात की माझ्या पंढरपुराला जाईल, माझ्या माहेराला जाईल, माझ्या पांडुरंगाला भेटेल, त्याला क्षेम देईल, आलिंगन देईल. आणि मग आलिंगन दिल्यानंतर जे आनंद निर्माण होणार, जसं सुख निर्माण होणार आहे ते हे सुख आहे. आणि हे सुख कुठेही न मिळण्यासारखं आहे. कुठे म्हणण्यापेक्षा तुमच्या संसारामध्ये मिळण्यासारखं नाही, तुमच्या प्रपंचामध्ये मिळण्यासारखं नाही, तुमच्या दररोजच्या जीवन राहाटीमध्ये मिळण्यासारखं नाही. हे जे आहे ना हे सुख त्या पांडुरंगाच्या पायाशीच आहे. कारण का मी तिथे का जाणार आहे? कारण मी एवढं सुखरूप करून ठेवलं आहे, मी एवढं पुण्य जमा करून ठेवलंय. या पुण्याचं मी त्या पांडुरंगा गेल्यानंतर मागे वारकरी काय करतो? आयुष्यामध्ये जेवढं काही पुण्य जमा करण्याचा प्रयत्न करतो. वारकरी सहसा पापाच्या भानगडीत पडत नाही. कारण त्याचं मन जे असतं ते भाविक आणि सात्विक मन असतं. पाप करताना तो सतत विचार करत असतो की पांडुरंग माझ्याकडे बघतोय, म्हणून तो पाप खूप कमी करतो. चुकून अनावधानाने पाप सगळ्यांकडून होत जातात, पण त्याचं सतत जे भाविक मन ते जागरूक असतं आणि ते सांगत असतं बाबा हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे पाप आहे, हे पुण्य आहे. आज ही आपली वारी चालली आहे, पुण्याचं काम आहे. वारकरी पुण्य करतोय, बाकीचे काय करतात? त्यांची त्यांना माहिती. पण वारकरी हा सतत काहीतरी पुण्याच्या गोष्टी करत असतो. आणि मग या पुण्याचा साठा जसा निर्माण होतो, जसा साठा साठला जातो आणि मग पांडुरंगाच्या चरणाजवळ जेव्हा जातो ना तेव्हा पांडुरंगाला आलिंगन दिल्यानंतर पांडुरंगाकडे मागणं तर मागतो. की काय मागतो? मागण्यानंतर पांडुरंगाला मागणं मागतो. आणि मग मागणं मागितल्यानंतर काय सांगतो तो? माझं जे सुकृत सापलंय, जे संपलंय, साठलंय, त्या सुकृताचं मला फळ आहे. अभंगाचं विसर्ग. एवढं सुंदर भजन चाललंय, वारी नाही समजलेली. आता आपण पांडुरंगाच्या दरबारामध्ये पांडुरंगाची आपण जेव्हा वारीमधनं जातात ना हे वारकरी पांडुदादा पांडुरंगाच्या भेटीला जेव्हा वारकरी जातात तेव्हा काय होतं? 36 तास लाईन मध्ये उभं राहिल्यानंतर वारकरी जेव्हा चरणाला स्पर्श करतात ना पाठीमध्ये जाऊन गडबडा लोळतात, रडतात, ओरडतात, आनंद अश्रू वाढले असतात. कधी कधी आपण आपल्या आई बाबाला भेटून पण एवढं रडत नाही, तेवढं पांडुरंगाला भेटल्यानंतर वारकरी रडत असतात. आनंदाची भरती आलेला असतो. एवढं आनंदाचं भरत असतं, एवढं आनंदाचं भरत असतं की तो खरा सुख मिळालाय त्याला त्या पांडुरंगी दरबारामध्ये. कारण रूप पाहतात लोचन साधनी. तिथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याचं रूप पाहिलं, त्याचं चरण धरलं, सुख झालं. हा जो सुख आहे ना हा सुख सोहळा अनुभवण्यासारखा आहे. तो सुख सोहळा अनुभवता तिथे जे भजन चालू असतं ना ते भजन आपल्याला करायचं. माऊली आपल्या निवासस्थानाला जाते, आश्रम स्थानाला जिथे माऊली थांबलेली असते त्या माऊलींच्या मठामध्ये जाते. माऊली रात्रीचा मुक्काम करते. आज काय आज काय? आज एकादशी आहे. माऊली एकादशीची भेटायला आली ना पांडुरंगाला. एकादशी आहे. मग त्या मठामध्ये आश्रमामध्ये भजन कीर्तन हे एका माऊलींच्या नाही, अख्ख्या पंढरपुरामध्ये हा आनंद सोहळा चालू असतो. अख्ख्या पंढरपुरामध्ये लाखोने, या वर्षी तर म्हणतात 30 लाख भाविक आले. पण कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, मारामाऱ्या नाही, काही नाही. आनंदच आहे ना, नुसता आनंदाचा सोहळा आहे हो. आणि हा आनंदाचा सोहळा आपण फक्त तिथेच अनुभवू शकतो, तिथेच अनुभवतो. आणि जेव्हा अनुभवतो तेव्हा काय होतं? दुसरा दिवस उगवतो, द्वादशीचा दिवस आहे. आज काय करायचंय? पारणं फेडायचं आहे. माऊलींना पारणं फेडायचे. बाबा दादा पंक्ती बसल्या आहेत पंचपक्वानाच्या. ठीक आहे, वारी म्हणजे काय? हे साधन आहे. पंचपक्वानांचा नैवेद्य पांडुरंगाला माऊलींना. आणि मग सगळ्यांना वाढल्यानंतर मध्येच एक वारकरी म्हणतो पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, जावे दोन्ही ताट,
दोन्ही हातात शेष घेऊन जाईन, शेष घेऊन जाईन, तुमचे झालिया तुमचे झालिया शेष घेऊन जाईन. पांडुरंगा, तुमचं भोजन झालं ना तर मग मी जे उरेल ते घेऊन जाईल. परतीच्या वारीची सुरुवात होते आणि वारकरी परत आळंदीला येतात. आपली वारी पूर्ण झाली बाळगला, जास्त विस्तारित करत नाही, पण असा प्रसाद घेऊन वारकरी घरी जातात. जो आनंदाचा सोहळा आहे, जो आनंदाचा साठा आहे, तो साठा बरोबर घेऊन जातात. पण काय असतं ते असं असतं की ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलंय की जेव्हा मी त्या विठ्ठलाला भेटायला जातो ना, जे सुकृताचं फळ मागतो ना, फळ मागितल्यानंतर विठ्ठल काय करतो, माझा पांडुरंग काय करतो, माझा बाळ काय करतो, मला त्याच्या सारखाच करून ठेवतो, म्हणजे सुखरूप करून ठेवतो. अभंगाचं शेवटच परतीच्या वारीची वारी परत आनंदीमध्ये येते आणि तोच आनंद, तोच सुखरूप, तो सगळा वारकरी परत आलेला असतो. म्हणून माऊली काय सांगतात, माऊली अप्रत्यक्ष सांगतात की संसार दुःखरूप आहे, तुम्हाला मी सुख देणार आहे. संसारात सुखाचा करण्यासाठी माऊलींनी जाता जाता आपल्याला मंत्र सांगितला, सुखाचा पत्ता सांगितला. सुखाचा रस्ता आहे वारी आणि सुखाचा पत्ता आहे पंढरपूरचा पांडुरंग. पत्ता सांगितला आणि आपल्याला सुखरूप केलं. सांगताना त्यांनी सांगितलं संसार हा दुःखाचा आहे. एकाने मला विचारलं, वाळलं मला अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज याच्यात काय फरक? अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज काय फरक? म्हटलं अरेंज मॅरेज म्हणजे गुपचूप भांडी घासणे आणि लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमाने भांडी घासणे. बोलतोय का भांडी घासायची. घासून आले की जायचे म्हणजे हे काय मदत करतो आपण. आपल्यावर एवढी उपकार असतात तर माऊली, माता माऊली एवढी काम करतात तेव्हा फिनिश करत नाही, घेऊन देतो. माता माऊली जेवढी मेहनत करते ना तेवढा फिनिश करत नाही. म्हणजे भांडी घासून मी तुला उपकार केले नाही, घासून बघा. सगळ्यात मदत केलीच पाहिजे, ते चांगलं आहे, उत्तर पुण्याचं काम आहे आणि वारकऱ्यांनी ते केलंच पाहिजे. त्याला पुण्य मिळतं. जसं आपण पुण्य केलं म्हणजे अर्ध त्यांना मिळतं, तसं त्यांची अर्धी भांडी घालते म्हणजे आपल्याला पुण्य मिळेल ना. चालत आहे माऊलीला. तर या अभंगावरती चिंतन करताना माऊलीने सांगितलं की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरेल तिन्ही लोक. जाईन गे मायेत आपण भेटे ना मायरा आपल्या. मला जेवढं तुम्हाला वारीला नेता आलं तेवढं मी घेऊन गेलो. तुम्हाला आवडली का वारी? कारण काय, मी धावती वारी घेतली हो. वारी तशी जर प्रत्यक्ष जर वारी घेतली असती, त्याचे अनुभव सांगितले असते तर तुम्ही अशीच बसून जाल 2 तास. एवढं मला माहिती, एवढं वारीचा आनंद आहे. आणि मग तो वारीचा आनंद मी तुम्हाला देईल जो माऊलींनी 750 वर्ष जरी आपल्याला दिला आणि सगळे आनंदात तो शुभ उपभोग जात आहे. म्हणजे माऊलींची प्रतिज्ञा खरी झाली की माऊलींनी सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी सुखाचा ठेवा ठेवलाय. जाईन गे मायेते आपण माहेरा आपल्या, सर्व सुकृताचे फळ मिळाईन, शेव देईन पालखी. पाप रखुमादेवी विठ्ठलाची भेटी आपले सवसाठी करून ठेवला. जसं त्या विठ्ठलाला भेटलो तसं त्याने मला त्याच्या सारखं करून ठेवलं. जसं राम म्हणता रामाची होईल, तसं विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता आपण तरी विठ्ठल रूप होतो. कशी त्याच्या स्वरूपाला प्राप्त होतो, कधी आपल्याला आनंद मिळतो हे आपल्याला समजत नाही. असं गोड तोडकं मोडकं चिंतन मी मांडायचा प्रयत्न केला. जे चांगलं आहे ते पांडुरंगाचं आहे, ते माऊलींचं आहे. जे मोडकं तोडकं आहे ते माझ्या मालीचा दोष आहे असं म्हणून मला मी उदाहरणार्थ करणारे माफ करा. पण ती बोलवता निघायची बरोबर आहे माझं. जेवढं चिंतन मांडायचं तेवढं मी मांडलं. ज्ञानेश्वर मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. करवली तैशी केली कटकट, वाईट करीत देव झाली.
त्याने हा पसारा निर्माण केला त्याच्यामध्ये या लीला चालू आहे त्या लीलेमध्ये आपण एक भाग आहोत आपण मी नाही करता करता तो पांडुरंग आहे तो बोलवतो बोलायला लावतो चालवतो चालायला लावतो हे करता करता या मंडळाला मी सांगतो विशेषतः आपल्या मंडळाला तर ह्या मंडळाला म्हणताच येणार नाही कारण आपल्या मंडळाला दीर्घायुष्य लाभो आणि हे कार्य जे करतात ते विशेषतः त्यांना दीर्घायुष्य लाभो तर त्यांच्यामुळे हे कार्य चाललंय पुनश्च सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पांडुरंग चरणी मी ही सेवा माऊलींच्या चरणी मी ही सेवा मातृपित्रांच्या चरणी आणि आपल्या सर्व श्रोतू उन्नाच्या चरणी ही सेवा मी अर्पण करतो जय विठ्ठल